सोबत आहेत रिपब्लिकन ज्येष्ठ नेते तानसेन नानवरे साहेब. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. पूर्ण देश आणि जगामध्ये उत्साह आहे, वातावरण आहे. 136वी जयंती आहे आणि आपण आंबेडकरी चळवळीमध्ये आणि रिपब्लिकन चळवळीमध्ये पूर्ण आयुष्य घालवलं. आणि ह्या निमित्ताने नवीन पिढीला नवीन प्रश्न पडत आहेत की दलित पॅंथरने काय चुका केल्या असतील. मराठवाडा आंदोलनामध्ये 15 वर्ष वाया गेलीत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली नाही. तर बाबासाहेबांची जयंती आहे आणि ह्या जयंतीच्या निमित्ताने आपण चळवळीला आणि आंबेडकरी जनतेला काय संदेश द्याल? जय भीम, नमो बुद्धाय. सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या दिनानिमित्त मी समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस जगामध्ये नाताळाचा सण केला जातो, अरे इथं बसून गेला पुन्हा घेऊ का? येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळचा सण म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगामध्ये आनंद मानला जातो. मोहम्मद पैगंबराचा जन्मदिवस ईदीचा सण म्हणून साजरा केला जातो. जगातले सर्व मुसलमान बांधव आनंद व्यक्त करतात. त्याप्रमाणे आमच्या हिंदू धर्माचा माणूस दिवाळी आणि दसऱ्याचा सण साजरा करतो. त्याप्रमाणे या देशातील नव्हे पण जगाच्या कानाकोपऱ्यात असणारा बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी 14 एप्रिल हा आमची ईद आहे. 14 एप्रिल आमचा नाताळ आहे. 14 एप्रिल आमचा दिवाळी दसरा आहे. आणि त्याचप्रमाणे या 14 एप्रिलला भीमजयंती साजरी केली जात आहे. संपूर्ण जगात साजरी होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात साजरी होत आहे. गोरगरीब आंबेडकरी जनता अत्यंत आनंदाने ही जयंती साजरी करत असते. आणि त्या आंबेडकरी जनतेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त मी एकच विनंती करणार आहे की जयंतीचा सण साजरा करताना, जयंतीचा उत्साह साजरा करत असताना या स्वरूपाला, या जयंतीला जत्रेचं रूप येता कामा नये, जत्रेचं स्वरूप येता कामा नये. तर त्या जयंती साजरी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं स्मरण, बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशाचं स्मरण, बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या रस्त्याने मार्गक्रमण करण्याचं काम त्या जयंतीच्या पावनदिनी आपण केलं पाहिजे असं मला व्यक्त करावंसं वाटतं. कारण आजची परिस्थिती अत्यंत नाजूक परिस्थितीत आपण चाललो आहोत. त्या देशातला आंबेडकरी समाज, ज्याला आपण SC ST OBC म्हणू, दलित मागासवर्गीय आदिवासी बहुजन म्हणू, हा बहुजन दलित आदिवासी SC ST OBC समाज एका विशिष्ट संक्रमण अवस्थेतून चालला आहे. कालपर्यंत या देशामध्ये अखंडपणे काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसची सत्ता भोगली. काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला. काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला. काँग्रेसने बाबासाहेबांचा छळ केला. काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत करण्याचं काम केलं. ही चर्चा आपण ऐकत आहोत. आणि तरी देखील या देशातला दलित मागासवर्गीय भटक्या मुक्त आदिवासी समाज काँग्रेससोबत राहिला. त्यावेळेस काँग्रेसचं नेतृत्व इंदिरा गांधींकडे होतं, पंडित नेहरूंकडे होतं. आणि इंदिरा गांधीच्या काळामध्ये इंदिरा गांधी या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवून या देशातल्या समस्त दलितांनी इंदिरा गांधीला सत्तेवर बसवलं. इंदिरा गांधीच्या गतिमृत्यूनंतर राजीव गांधी सत्तेवर आले. आणि आता 2014 पासून या देशामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे. आणि मला असं वाटतं आहे की नजीकच्या 10-15 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदीचा पराभव
होऊ शकत नाही किंवा करण्याची कुणाची क्षमता नाही. अशा परिस्थितीमध्ये रिपब्लिकन आंबेडकरी समाजानं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला आपले मित्र आणि शत्रू ठरवण्याची वेळ आलेली आहे. आपण आपले व्यूहरचना, आपले डावपेच आखण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे या 134व्या जयंतीला मी फार महत्त्व असं समजतो. आपल्या प्रश्नाची रचनाच करण्यात आली पाहिजे. या मागासवर्गीय दलित SC ST OBC समाजातला तरुण चळवळीपासून काय दूर फेकला जात आहे त्याचं चिंतन करायची वेळ आलेली आहे. पण ते दलित पॅन्थरचा विषय आला होता की दलित पॅन्थर असं का फूट झाली दलित पॅन्थरमध्ये फूट का झाली, त्यानंतर मराठवाडा आंदोलनामध्ये नुकसान झालं फक्त नावासाठी, असं काही नवीन पिढीचा आरोप होत आहे. हे बघा, मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. फूट पडणं हा दलित पॅन्थरच्या फुटीचं, रिपब्लिकन पक्षाच्या फुटीची चर्चा केली जाते, परंतु काँग्रेस काही वेळा फुटली. इंदिरा गांधीने स्वतंत्र काँग्रेस काढली, अखिल भारतीय काँग्रेस, आय म्हणजे इंदिरा, एस काँग्रेस, मोरारजी देसाईची काँग्रेस, सखा पाटलांची काँग्रेसमध्ये अनेक फुटा पडल्या. कम्युनिस्ट संपूर्ण जगामध्ये प्रभुत्व करणारा विचार, मार्क्सचा विचार, लेनिनचा विचार, कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली. अकाली दलात फूट पडली, मुस्लिम लीगमध्ये फूट पडली, शिवसेनेत फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, सोनिया गांधीच्या काँग्रेसमध्ये फूट पडली, सगळ्याच पक्षात फूट पडली. चर्चा मात्र दलित पॅन्थरच्या फुटीची आणि रिपब्लिकन पक्षाच्या फुटीची केली जाते. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या देशात कोणती जात आणि कोणता समूह एकत्र आहे? मराठे का एकत्र आहेत? ब्राह्मणांचं ऐक्य आहे का? क्षत्रियांचं ऐक्य आहे का? वैश्यांचं ऐक्य आहे का? जर या देशातल्या प्रत्येक जातीमध्ये जर ऐक्य नसेल तर ते ऐक्य रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीमध्ये नाही याचा बावखा केला जातो. त्याप्रमाणे एखाद्या मुलाला भीती घातली जाते, तू आजारी आहे, बाहेर जाऊ नको, खेळू नको, उडी मारू नको, पळू नको, तू आजारी आहे. जसं एखाद्या आजारी माणसाला त्याच्या आजारपणाची सातत्यानं आठवण करून दिली जाते, त्याप्रमाणे रिपब्लिकन ऐक्याचा, दलित पॅन्थरचा ऐक्याचा बाऊ करून या रिपब्लिकन पॅन्थर समाजाला दुर्बळ करण्याचं, कमजोर करण्याचं कटकारस्थान आहे असं मी समजतो. त्या देशात रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं, रिपब्लिकन पक्ष एक व्हावा असा विचार मानणारे अनेक लोक आहेत, पण त्यापेक्षा रिपब्लिकन पक्ष फुटलेला असावा, हा समाज एकत्रित नसावा, त्यात त्यांचं हित असणारे लाखो करोडो लोक आहेत. शरद पवारांना वाटतं का रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं? तिला दलित पॅन्थरची गोष्ट सांगतात. 1972च्या वरळी दंगलीमध्ये राज्याचे गृहमंत्री शरद पवार होते. दलित पॅन्थर फोडण्याचं पहिलं पाप जर कोणी केलं असेल तर ते शरद पवारांनी केलं. शरद पवारचे राजकीय गुरु SM जोशी होते. SM जोशीच्या सल्ल्यावर केलं. SM जोशीचे राजकीय गुरु होते लक्ष्मण तर्कतीर्थ शास्त्री जोशी. त्या जोशी भावांच्या सांगण्यावर शरद पवारांनी दलित पॅन्थरचा फूट काढली. डाले ढसाळ निर्माण केला. कुणी निर्माण केला? पुण्याच्या बाबा आढाव कुणाचा मागतो? SM जोशी, शरद पवार यांनी नामदेव ढसाळना कम्युनिस्ट ठरवून राजा ढालेचे कान बनवले.